भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपण मुदलियार नगर अमरावती येथील एक आपल्यासोबत सिरळसकर परिवार आहे, जे लहानूजी बाबांचे परमभक्त आहेत. तर त्यांच्या देवघरामध्ये बघा, ही लहानूजी बाबांची अतिशय आधीच्या काळातील मूर्ती आहे, जी प्रसिद्ध मूर्तिकार ताजनेकर यांनी बनवलेली आहे. त्यांच्या जीवन प्रवासातील लहानूजी बाबांचे जे काही अनुभव आहेत ते आपल्याला आज सांगणार आहेत. आज आपल्यासोबत सौ छायाताई सिरळसकर तसेच त्यांचे चिरंजीव कृष्णा सिरळसकर आहेत. त्यांच्या जीवन प्रवासातील जे काही त्यांना अनुभव आले समर्थ लहानूजी बाबांचे ते आपल्याला सांगणार आहेत. दादा जय गुरु. ताई जय गुरु. सर्वात आधी ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव छाया नितीन सिरळसकर. मूळच्या राहणार अमरावती. माहेर कुठला आहे? माहेर अमरावती, सासर नेरपिंगळे. सासर नेरपिंगळे. बरोबर. दादा तुझं नाव? माझं नाव कृष्णा नितीन सिरळसकर. तर सर्वात आधी तुम्ही मला सांगा की तुम्हाला समर्थ लहानूजी बाबांचा व्यासंग कसा लागला, भक्ती मार्ग कसा सापडला हे सांगा. माझ्या आईमुळं. माझी आई गेली होती तिथे बरं. लहानूजी महाराजांकडे. तिला पोटाचा त्रास होता, तर बरं, तेव्हा तिला लहानूजी महाराजांनी तंबाखू दिला होता आणि तिची तब्येत चांगली झाली होती. मग तिला भक्ती होती तेव्हापासून, लहानपणापासून आम्हाला पण. तुम्हाला पण भक्ती आहे? भक्ती लहानूजी महाराजांची. बरोबर. तर तुमच्या तब्येतीचा प्रसंग सांगा, जो प्रसंग घडला त्या बाबतीत सांगा. तर माझी लहानपणी 7व्या वर्गापासून तब्येत चांगली नव्हती. बरं. मग आम्हाला ते शंकर महाराजांचे भक्त मिळाले होते. हो. त्यांनी आम्हाला शंकर महाराजाजवळ नेलं होतं. बरोबर. मग आम्हाला शंकर महाराजांनी तिथं गेल्याबरोबर म्हटलं की बा हे तर लहानूजी महाराजाचे जुनेच भक्त आहे. बरं. हा, तर मग यांना बा मला अंगारा दिला. त्याच्यानंतर मग तिकडनं आल्यावर मला उलट्या वगैरे झाले, मग बरं वाटलं. मग तेव्हापासून आम्ही शंकर महाराज आणि लहानूजी महाराजांकडे दोनकडे जात होतो. हो. मग आम्हाला लहान शंकर महाराज म्हणे की आम्हाला गुरुनी प्रेरणा दिली म्हणे की बा ह्या मुलीला वाचवा लागते, हो, हिला चांगलं करावं लागते, म्हणून आम्ही केलं म्हणे सत्यदेव बाबा आणि लहानूजी महाराज. बरोबर. त्याच्यामुळं आज ही जिवंत आहे म्हणे. हो. मग त्याच्यानंतर माझं लग्न पण शंकर महाराजाला विचारूनच केलं. असं काय? आणि काय लग्नाचा प्रसंग कसा काय झाला ते सांगा. लग्नाचा प्रसंग म्हणजे याचे वडील ट्युशन घेत होते, शिकलेले होते. मग त्याच्यामुळे आमचं लग्न झालं. महाराज म्हणे नोकरी लागण म्हणे चांगली. परिस्थिती कशी होती याच्या कृष्णाच्या वडिलांची? खूप गरिबीची होती. हा, खूप गरिबीची परिस्थिती होती. म्हणजे छोटंसं नेरला घर होतं आणि त्याच्यानंतर याचे वडीलच त्या घरात शिकलेले होते. 2 बहिणी आणि 2 भाऊ होते याचे वडील. तर मग माझे सासरे टेलर काम करत होते, शिवणकाम. मग मुलगा शिकला असल्यामुळं मग माझे वडील म्हणे बा सरकारी नोकरी लागल, आपण लोन देऊ. मग आम्हाला इथं आणलं नोकरीसाठी. नोकरीने लागली. मग माझ्या वडिलांनी घर बांधून दिली समोरचं आम्हाला. त्याच्यानंतर मग याच्या वडिलांनी लप्पीशेठ जाजोती याकडे नोकरी केली आणि मी मेसचे डबे, शिवणकाम हे सगळं काम केलं. पण मग आमचं लहानूजी महाराज आणि शंकर महाराजांच्या आशीर्वादाने आमची परिस्थिती सुधरत गेली. म्हणजे याच्या वडिलांना पगारही खूप झाला. तिथं लप्पीशेठकडे आम्हाला सगळ्या सुखसुविधा मिळाल्या सरकारी नोकरीसारख्या. आणि त्याच्यानंतर मग ते म्हणत होते मुंबईला जा, आम्ही नाही गेलो. मग आम्ही प्रायव्हेट कामं घेतले. त्याच्यातही आम्हाला महाराजांनी आशीर्वाद दिला. तर कामं इतके मिळत गेले की लोक याच्या वडिलांसाठी थांबायचे काम द्यासाठी. याच्या वडिलाचं काम चांगलं आहे म्हणून मग खूप काम भेटले. मग आमची परिस्थिती तेव्हापासून सुधारली. आणि माझ्या मुलीनंतर मला काही राहत नव्हतं, तर मग आम्ही शंकर महाराजाजवळ गेलो आणि महाराजांना म्हटलं की बा एक मुलगा पाहिजे माझ्या आईनी. तर मग महाराज म्हणे की बा मुलगा कशाला पाहिजे म्हणे, एक मुलगी आहे तर हिची तब्येत चांगली राहत नाही, याच्यातच समाधान माना. पण आम्ही जसा हट्ट धरला आणि मी दर महिन्याला लहानूजी महाराजांना म्हणत होते की बा तुला माही कदर नाही, मला एक पोरगा होऊ दे. भांडण करत होते, तुला माही कदर नाही, कधी बा माही कदर. मग ते आम्ही तिकडनं आलो. मग मला तोच महिना राहिला. आणि त्याच्यानंतर मग 9 महिने आमच्याकडे लहानूजी महाराजाच्या मूर्तीजवळ एक पांढरा उंदीर यायचा आणि तो पूर्ण त्या मूर्तीला असा प्रदक्षिणा घालून थोड्या वेळ थांबून तो उंदीर गायब होऊन जाय, म्हणजे दिशेने. पण जेव्हा कृष्णाचा जन्म झाला तेव्हा तो उंदीर म्हणजे गायब होऊन गेला. तो नंतर कधीच आम्हाला दिसला नाही त्याच्यानंतर. आणि मग
हा 6 महिन्याचा असताना याचं पलंगावरून पडला, तर मग याचं ब्रेनची नस फाटली, त्यांनी कवटी फ्रॅक्चर झाली होती. मग आम्ही याला दवाखान्यात नेलं. पहिली इथं शर्माकडे नेलं, त्यांनी आम्हाला मग सिम्स मध्ये पाठवलं. तर तिच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की बा 99% केस गेलेली आहे, 6 महिन्याचाच आहे, मुलगा वाचू शकत नाही. पण शंकर महाराज म्हणे की बा आम्ही दिलेला म्हणजे लहानजी महाराजांनी आम्ही दिलेला प्रसाद आहे, त्याला काहीच होत नाही, तुम्ही त्याचं ऑपरेशन करा. हे त्याच्या नशिबात होणारीच घटना होती की बा आता लहानपणी घडली, मोठेपणी घडली असती तर त्याला त्रास झाला असता, त्याच्यामुळे ते आता घडलं. पण त्याला काही होत नाही. मग त्याचं ऑपरेशन झाल्यावर त्याला झटके आले, तर त्याला 7 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवा लागलं. मग व्हेंटिलेटरवर 7व्या दिवशी जेव्हा त्यांनी हालचाल केली आणि त्याला कृष्णा म्हणून आवाज दिला, तर त्यांनी हालचाल केली. तर तिथे डॉक्टर लोक म्हणे की बा हा एक दैवी चमत्कार आहे म्हणे, हा मुलगा जो आजी म्हणतात, नाही तर हा केव्हाच गेला असतो. मला गहीवरून आला तो प्रसंग आठवला. आणि आज आपल्या सोबत आहे. आज दादा तुझं काय सुरू आहे? माझं BR चालू आहे, बॅचलर्स ऑफ आर्किटेक्चर, सिपना कॉलेजमध्ये. अच्छा. आणि तेव्हापासून तुला काही त्रास नाही? काहीच त्रास नाही. आणि आर्किटेक्चर आहे, तुझे वडील स्वतः त्या बिल्डिंगचं काम, बिल्डर म्हणून काम करतात, डेव्हलपरचं काम करतात. तर तुम्ही ताई मला जो समर्थ लहानूजी महाराजांचं जे आता लहानू प्रसादालय नावाची इमारत भव्य दिव्य बांधकाम चालू आहे, ज्या पद्धतीचं एक अन्नदान, गोसेवा आणि गुरुदक्षिणा, ह्या 3 योजना समर्थांच्या मंदिरामध्ये श्री समर्थ लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे फार जुन्या काळापासून आहे, भगवंतरावजी पावडे यांच्या काळापासून. परंतु त्यासोबतच अलीकडे एक लहानू प्रसादालय नावाची भव्य दिव्य इमारत तिथे होऊन राहिली, जेणेकरून की बाहेरचे जे भक्त येतात उत्सवाच्या पिरियडला, जसं आता एक पुण्यतिथी उत्सव असतो, जन्मोत्सव असतो, यावेळेस तिथे गैरसोय होऊ नये बा भक्तांची, या कारणानं अत्याधुनिक सोयीचं एक लहानू प्रसादालय होऊन राहिलं. तर त्याकरता तुम्हाला कशी प्रेरणा भेटली बा इथे आपण देणगी दिली पाहिजे, ते सांगा. ही माझ्या मनात म्हणजे इच्छा आली जेव्हा ते तसे आम्ही आमच्या नंदायाच्या नावाने 1,20,000 रुपये दिले तिथे एका पिल्लरला. 1 लाख दिले आहे, आधी दिले आहे, 20,000 द्यायचे त्याच्यातले. तर मग माझ्या मनात असं एक दिवस आलं की बा आपण कृष्णाच्या नावाने एक खोली करू. हा, तर म्हणजे असं माझ्या मनात एकदमच आलं की लहानजी महाराजांनीच आणलं की बा तू प्रेरणा दिली, प्रेरणा त्यांनीच दिली, नाही तर आपण काय करू शकतो. नाही बरोबर, त्यांनीच प्रेरणा दिली. तर आम्ही तिथे साक्षीदार आहोत. ज्या दिवशी तुम्ही हनुमान जयंतीला, या वर्षीच्या हनुमान जयंतीला जी 2024ला झाली, त्या दिवशी सहपरिवार तुम्ही तिथे आले आणि कृष्णाच्या नावाने तिथे एक काही टप्प्याची अमाऊंट तुम्ही तिथे दिली आहे, आणि उर्वरित अमाऊंट तुमचा संकल्प आहे तो पूर्ण करणार आहे, एका रूमचा संकल्प. आणि सर्व लहानू भक्तांना मी सांगू इच्छितो की एका रूमचा पूर्ण संकल्प पूर्ण करणारे म्हणजे एक संकल्प तुमच्याकडून जो बाबाजीनं करून घेत आहे, हे पहिली व्यक्ती आहे. याच्या आधी 1,21,000 सर्व विश्वस्त वगैरे यांचे कंपल्सरी केलेलं आहे त्यांनी, आणि इतर भक्त सुद्धा प्रेरणा घेऊन आपापल्या परीनं तिथे देत आहे, यथाशक्ती देत आहे. परंतु तुमची हे विशेष अमाऊंट देणगी तिथे आहे. तर आज तुम्ही तुमच्या जीवन प्रवासातील म्हणजे कृष्णाच्या वडिलांची परिस्थिती कशी होती, तुमच्या लग्नामध्ये जे 6-8चं षडाष्टक होतं इत्यादी वगैरे सगळे जे संकट तुमच्या मागं होते, तुमची परिस्थिती आज पूर्णतः सुधारलेली आहे. समर्थ लहानूजी बाबांचा, परमहंस शंकर महाराजांचा कृपा हस्त तुमच्यावरती आहे. याबद्दल जे काही सविस्तर माहिती सांगितली त्याकरता मी तुमचा फार फार आभारी आहोत. जय गुरु, जय लहानूजी, समर्थ लहानूजी महाराज की जय.